सोहळा आनंदाचा गजर विठुरायाचा अखंड हरिनाम सप्ताह मौजे लुठा मसला तालुका गेवराई जिल्हा बीड। आपले नम्र समस्त ग्रामस्थ मंडळी भजनी मंडळ तसेच युवक मंडळ प्रेक्षपण आपल्या आवडत्या गजर कीर्तनाचा या यूट्यूब चॅनलवर। पांडुरंगा करो प्रथम नमन दुसरे चरण संतांची त्यांचे कृपादाने कथेचा विस्तार बाबाजी सद्गुरु दास तुका प्रस्तुत कीर्तन रूपी सेवेकरिता निवडलेला अभंग विश्ववंदनीय संत वैराग्याचे महामेरू संत सम्राट जगद्गुरु तुकाराम महाराज यांचा उत्कृष्ट अशा प्रकारचा अभंग आज या ठिकाणी सेवेसाठी निवडलेला आहे। आजची ही सेवा तुम्हा सर्व बांधवांच्या प्रेमास्तव माझ्याकडे आलेली आहे आणि या सेवेचं निमंत्रण तुमच्या सर्वांच्या वतीने माझ्यापर्यंत पोहोचत करण्याचं काम केलं। आमच्या पाटोदा तालुक्यातील आमचे जाधव सर या बाबा उठाला तुमच्या सर्वांच्या प्रेमास्तव जाधव सरांनी दिलेले हे निमंत्रण आणि या निमित्ताने तुम्हा सर्व बांधवाचं माता भगिनींचं मला झालेलं तुमचं सर्वांचं दर्शन सर्वांना प्रणाम करतो। उठलो आणि या उत्साहामध्ये उपस्थित असणारे सर्व आदरणीय वंदनीय पूजनीय आमची महाराज मंडळी, त्यामध्ये आदरणीय वंदनीय पूजनीय गोविंद बाबा या ठिकाणी उपस्थित आहेत। उपस्थित सर्व गुणी आणि ज्ञानी असे टाळकरी बंधू, एक एका हुनी बळी अशी गुणवान मंडळी या ठिकाणी उपस्थित आहेत। आत्ताच जबरदस्त अशी चाल ज्यांनी गायली ते या मराठवाड्याचं नव्हे महाराष्ट्राचं भूषण असणारे दोघही ख्यातनाम गायनाचार्य हरिभक्त परायण आमचे ज्ञानेश्वर माऊली महाराज आणि त्याचबरोबर हरिभक्त परायण तुळशीराम महाराज आतकरे। उठलो व्यासपीठावर टाळ घेऊन उभे असणारे याच गावचे सुपुत्र हरिभक्त परायण अशोक महाराज, ते हे उत्कृष्ट कीर्तन करतायत। त्याचबरोबर माझ्या सोबत आलेले माझे परमस्नेही ख्यातनाम गायनाचार्य आणि उत्कृष्ट कीर्तनकार हरिभक्त परायण बाबासाहेब महाराज शिंदे, तालुका पाटोदा, गाव आहे वैद्यकिनी। आणि त्याचबरोबर सर्वच गुणवानांच्या बद्दल माझ्या अंतःकरणात खूप आदर आहे। सर्वांची नावं काय मला माहित नाही, सर्वांना प्रणाम। ख्यातनाम असे मृदंगाचार्य अजय महाराज काळे, छान। कृष्णा महाराज वैद्य, छान। आणि ख्यातनाम पेटीवादक आमचे पंडित भाऊ असो। समोर बसलेले सर्व आदरणीय वडीलधारी मंडळी, सर्व शेतकरी बंधू, कर्मचारी बंधू, छोटे मोठे व्यापारी बंधू,
डॉक्टर बंधू असतील, वकील बंधू असतील, इंजिनियर बंधू असतील, शिक्षक बंधू असतील, प्राध्यापक बंधू असतील, पत्रकार बंधू असतील आणि सर्व तरुण बांधव आणि सर्व माझ्या माता भगिनी, तुम्हा सर्वांना पुनश्च एकदा प्रणाम. विठ्ठल चांगल्यापैकी तुम्ही सप्ताहाचं आयोजन केलेलं आहे, म्हणून पहिल्यांदा सर्व ग्रामस्थ बंधूंना कोटी कोटी धन्यवाद देतो. कशासाठी बांधवांनो हे उत्सव करायचे? हा रामनवमीचा उत्सव. कशासाठी हा उत्सव आहे बांधवांनो, माता मौल्यांनो? हा उत्सव आहे आपलं जीवन सुद्धा उत्सव बनावं, आपल्या जीवनातील उत्साह वाढता राहावा, आपलं जीवन अखंड समाधानी राहावं, आदर्श जीवन बनावं, आणि यासाठी हे उत्सव साजरे करायचे असतात. नवीन स्टेज सुद्धा तुम्ही तयार केलंय वाटतं, बरोबर आहे? थोडी उंची जरा कमी पाहिजे, थोडं भरून घ्या. बांधवांनो, माता मौल्यांनो, कशासाठी हा परमार्थाचा खटाटोप करायचा आहे? कशासाठी हा परमार्थाचा खटाटोप आणि कशासाठी प्रपंचाचा खटाटोप? ऐका, जगण्यासाठी प्रपंचाचा खटाटोप, जगण्यासाठी प्रपंचाचा खटाटोप. अन्न, वस्त्र, निवारा, दैनंदिन गरजा, मुलाबाळांचं शिक्षण, जगण्यासाठी प्रपंचाचा खटाटोप करायचा असतो. पण कसं जगावं? जगायचं, पण कसं जगायचं यासाठी परमार्थाचा खटाटोप करायचा असतो. नवे नवे जगण्यासाठी प्रपंचाचा खटाटोप आणि जाग होण्यासाठी परमार्थाचा खटाटोप. उठा जागे व्हारे आता, स्मरण करा पंढरीनाथा, भावे चरणी ठेवा माता, सुख विविधा जन्माचा. जागे व्हारे आता, स्मरण करा पंढरीनाथा, सुख विविधा जन्माचा. जाग होण्यासाठी हा परमार्थाचा खटाटोप. आपण कोण आहे, कुठून आलो, कुठं जायचंय, काय करायचंय, शेवटी काय, भगवंताचं माझं नातं काय, माझं स्वरूप काय, माझं सामर्थ्य काय, माझा स्वभाव काय, या प्रश्नाची उत्तर प्राप्त होणं म्हणजे जाग होणं. काय नाव काळे. म्हणून बांधवांनो, जगायला तर काय कुणीही जगते, जनावरही जगतात, आणि मनुष्य जीवन मिळून आपण नुसतं जगण्यासाठी आलो नाही. मग जगण्याच्या पुढे प्रत्येक माणसाने जागा झाला. म्हणून उठा जागे वारे आता. आतापर्यंत जरी आपण झोपलेलो असलो, या वयापर्यंत तरी, आता इथून पुढे तरी जाग हो. आता तरी पुढे हाची उपदेश, आता तरी पुढे हाची उपदेश, आता तरी पुढे हाची उपदेश.
उत्कृष्ट असा मंडप दिलाय तुम्ही, उत्कृष्ट अशी साऊंड सिस्टीम आहे, ख्यातनाम असे मृदंगाचार्य आहेत. गुणवानांची संख्या जरी कमी असली पण गुणवान सर्वत्र ख्यातनाम आहेत. समोर शूटिंगचं काम चालू आहे. मी लाइटिंग खाली करायला लावली. हे पहा बांधवांनो, मला प्रसिद्धीची हाव नाही आहे. आता शूटिंगवाल्याला वाटत होतं की बाबा फोकस चांगला पडल्यावर महाराज चांगले क्लिअर दिसतील, पण ते डोळ्यावर चमकतंय. तुम्ही सुद्धा मला दिसत नव्हतात व्यवस्थित समोर, आणि म्हणून शांत वाटते. आता या गावी मी पहिल्यांदाच आलोय. या परिसरामध्ये तसे माझे खूप कार्यक्रम असतात. दैठणला असतो, इथं किनगावला असतो, इकडे तलवाड्याला असतो, इकडे शहागड चौकडे फिरतो. पण या ठिकाणी मात्र पहिल्यांदाच तुमचं सर्वांचं मला दर्शन झालंय. पण फर्स्ट इम्प्रेशन इज द बेस्ट इम्प्रेशन. पहिल्यांदाच तुमचं कार्य चांगलं दिसून आलं, म्हणून अखिल भारतीय वारकरी मंडळाचा एक सदस्य या नात्याने तुमच्या पाठीवर शाबासकीची थाप टाकतो. उठलो लग्न तर कुणी मोठं करेल. लग्न मोठं करणं काय अवघड नाही. जमीन विकूनही लग्न करता येतं. पण हे ज्ञानदानाचं कार्य मोठं करणं हे मोठ्या मनाच्या माणसाचंच काम असतं. लक्षात ठेवा. म्हणून चांगल्या माणसाच्या पाठीवर शाबासकीची थाप टाकणारा महाराज आहे मी. समाधान वाटलं. रात्री मी कळंब तालुक्यामध्ये होतो. 10,000 लोकसंख्येचं गाव, हजारो माणसं होती. जिथपर्यंत नजर पुरल तिथपर्यंत पब्लिकच होती. त्या मानाने तुमचं गाव छोटं असून सुद्धा तुम्ही भरपूर प्रचार केलाय, आणि परिसरातील बांधव सुद्धा, माता माऊल्या सुद्धा मोठ्या संख्येने या ठिकाणी आल्या. तुम्हाला सुद्धा या ठिकाणी धन्यवाद, तुमचं अभिनंदन. तुम्हा सर्वांना सुद्धा पंचक्रोशीतील बांधवांना वंदन. उठलो उद्या 2 कीर्तन आहे. आमच्या पाटोद तालुक्यामध्ये प्रसिद्ध असं क्षेत्र आहे रामेश्वर. रामेश्वरचा धबधबा तुम्ही ऐकून असताल, गेलेले असताल बरेच जण. आणि त्याही ठिकाणी फार मोठा कार्यक्रम होतो. परिसरातील 7-8 गावचा समाज उपस्थित असतो, आणि त्या ठिकाणी जवळजवळ 15-16 वर्षापासून राम जन्माचं कीर्तन माझं असतंय. पुन्हा संध्याकाळी आष्टी तालुक्यामध्ये सेवा आहे. पण याही ठिकाणी पहिल्यांदा आल्यानंतर आनंद वाटला. असंच तुमचं जीवन परमार्थाकडे झुकावं आणि आपल्या जीवनामध्ये सुख शांती समाधान नांदावं अशी भगवंताच्या चरणी मी प्रार्थना करतो. जगद्गुरु तुकोबरायांना
एका साधकाने विचारलं असावं, महाराज तुमचं जीवन एवढं चिंता मुक्त कसं आहे? तुमच्या जीवनामध्ये भय मुक्ती, शोक मुक्ती आहे, दुःख मुक्ती आहे आणि चिंता मुक्ती आहे. महाराज तुम्हाला काय मिळालं, काय सापडलं? सापडला हाती, 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 सापडला हाती. झाली ही निश्चिंती, तयारी झाली ही निश्चिंती, नाही धाव घेत मन, नाही धाव घेत मन. तरी नाही घेत मन, घेत मन. सापडला हाती, तरी झाली निश्चिंती, नाही धावा घेत मन, इंद्रियाचे समाधान. सापडला हाती तरी झाली है निश्चिंती. तुकोबराय म्हणतात आम्हाला तो भगवान परमात्मा मिळाला. सापडला म्हणजे अनुभूतीला आला, प्राप्त झाला. तो तसा तर प्राप्तच आहे. प्राप्ताची काय प्राप्ती करायची आहे? पण महाराज म्हणतात आमचं जीवन का भयमुक्त, शोकमुक्त, दुःखमुक्त, चिंतामुक्त? त्याचं कारण आहे आम्हाला देव मिळाला. आणि तुम्हाला सुद्धा जोपर्यंत परमात्मा मिळत नाही, अनुभूतीला येत नाही, आत्मसाक्षात्कार होत नाही, आत्मदर्शन होत नाही बांधवांनो, तोपर्यंत तुमचं जीवन सुद्धा चिंतामुक्त होत नाही. हरी आला हाता मग कैची भय चिंता, ए हरी आला हाता मग कैची भय, ए हरी आला हाता मग कैची भय चिंता, हरी आला हाता मग कैची भय चिंता. अरे आला हाता मग कैची भय चिंता. माऊली महाराज अगोदरच तुमची बॉडी वजनदार, पुन्हा आवाज वजनदार, आणि आतकरे बाबाच तसंच. हरी आला हाता मग कैची भय चिंता. अनेक प्रमाण सापडतील. महाराज म्हणतात जोपर्यंत तुम्हाला भगवान परमात्मा मिळत नाही, म्हणजे आत्मदर्शन होत नाही, आत्मा रामाची अनुभूती येत नाही, तोपर्यंत मानवाचं जीवन चिंतामुक्त होत नसतं.
लक्षात ठेवा. तुम्हाला एक विचारतो, यात्रेमध्ये लहानसा मुलगा चुकला, आईपासून दूर गेला आणि रडू लागला. पाठीमागे कुणी बोलू नका, आपसामध्ये बोलणं सुद्धा बंद करा. विक्षेप येतो कीर्तनामध्ये. आणि लहान मुलाला सुद्धा सांगतो, तुम्ही सुद्धा पुढं बसलात ना, एकमेकाला सारखे बोलतायत, त्यांना उठून जरा बाजूला बसवा, तिकडं बसवा, जरा तुटक तुटक बसवा. छान छान. आता बसू द्या, आता बसू द्या. यात्रेत चुकलेल्या बाळाला काय दिल्यानंतर बाळ रडायचं थांबतं? किती बिस्किट पुढे दिल्यावर? नाही. बरोबर आहे काळे साहेब, बरोबर आहे. कोणत्या खेळण्या दिल्यानंतर ते बाळ कायम रडायचं बंद होतं? कसला ड्रेस घातल्यावर ते बाळ रडायचं बंद होतं? ऐका बांधवांनो, माता मावल्यांनो, चुकलेल्या बाळाला तुम्ही काही बी द्या, चुकलेल्या बाळाला बांधवांनो तुम्ही काही बी द्या, त्याचं रडणं कायमचं बंद होत नाही. काय मिळालं पाहिजे? चुकलेल्या बाळाला जोपर्यंत त्याला त्याची आई भेटत नाही तोपर्यंत बाळ रडायचं शांत होत नाही, त्याचं रडणं बंद होत नाही. तद्वत या जीवाला आपल्या देवत्वाची अनुभूती जोपर्यंत येत नाही, चिदानंद रूप शिवोहम शिवोहम, जीव नाही मी शिव आहे, देह नाही मी देवरूप आहे, आयम आत्मा ब्रह्म, अहम ब्रह्मास्मी, मी ब्रह्म स्वरूप आहे, मी सच्चिदानंद आहे. जीव आपल्या देवत्वाला विसरला. जसं बाळ आईपासून दूर गेलो, आई जोपर्यंत त्याला भेटत नाही तोपर्यंत त्याची हुरहुर आणि दुःख संपत नाही, तसा हा जीव स्वतःची ओळख होत नाही, आत्मा परमात्म्याशी एकरूप होत नाही. थोडक्यात जीव ब्रह्म ऐक्य होत नाही तोपर्यंत जीव दशा, जीवाचं दुःख संपत नाही. लक्षात ठेवा. आणि म्हणून आपली जीव दशा संपली पाहिजे, आपल्याला आपल्या देवत्वाची अनुभूती आली पाहिजे. सोहम सोहम, तो मी आहे, मी परमात्मा स्वरूप आहे, मी सच्चिदानंद आहे. आणि हा बोध झाला. अवघे चित्र लोक ते आनंदाचे आत्ता मग तुकोबरा म्हणतात, आम्हाला तो परमात्मा मिळाला म्हणजे अनुभूतीला आला, आमच्या जीवनात आत्मसाक्षात्कार झाला, आम्हाला आमच्या देवत्वाची अनुभूती आली. आणि तुम्हाला सुद्धा जर कायम
सुखी समाधानी व्हायचं असेल तर तुम्हाला सुद्धा परमात्माच मिळाला पाहिजे. विठ्ठल दुसरं उदाहरण सांगतो बांधवांनो, माता माऊल्यांनो, दुसरं उदाहरण सांगतो. मासा जोपर्यंत पाण्यात आहे, काळे महाराज, मासा जोपर्यंत पाण्यात आहे तोपर्यंत तो आनंदात आहे. मासा कधी सुखी? पाण्यात आहे तोपर्यंत सुखी आहे. पण माशाने पाण्याला सोडलं काय होतं? जीवना बेगळी मासोळी मासोळी, जीवना बेगळी मासोळी, जीवना बेगळी मासोळी मासोळी, जीवना बेगळी 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 मासोळी. तैसा तुका तळमळ, तैसा तुका तळमळी, तैसे झाले माझ्या जीवा जीवा, तैसे झाले माझ्या 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 माझ्या जीवा, मासा जोपर्यंत पाण्यात आहे तोपर्यंत तो आनंदात आहे. आणि माशांनी पाण्याला सोडलं की त्याची तडफड चालू होते, तो दुखी होतो. आणि तसंच आहे आपलं सुद्धा, माशासारखंच आहे. आपण ज्यावेळेस स्वरूपाला विसरतो, देवत्वाला विसरतो, आपल्या सामर्थ्याला विसरतो, आणि त्यावेळेस जीव दुःख भोगतो. त्यालाच म्हणायचं आत्मस्वरूपाचं अज्ञान जीवाला दुःख देत आहे, आणि आत्मस्वरूपाचं यथार्थ ज्ञान जीवाला समाधान देत आहे. आणि म्हणून बांधवांनो, जी माणसं स्वरूपाला विसरली, सामर्थ्याला विसरली, ती आनंदाच्या शोधात आहेत. आणि ज्या माणसाला आपलं सामर्थ्य कळलं, मी आत्मा आहे, मी अमर आहे, मी परमात्मा स्वरूप आहे, मी सच्चित आनंद स्वरूप आहे, आणि या स्वरूपाशी जी 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 माणसं एकरूप झाली ती ज्ञानी ठरली. आणि मग ते म्हणतात आमच्या जीवनात सदानंद. ऐका बांधवांनो, या जगात 3 वर्ग आहेत. एक आहे जीवात्मा, दुसरा आहे महात्मा, आणि तिसरा आहे भगवान परमात्मा. जीवाचा विचार केला तर जीव रात्रंदिवस आनंदाच्या शोधात आहे. जीव आनंद शोधतोय. याच्यात आनंद मिळेल, त्याच्यात आनंद मिळेल, पैशात आनंद मिळेल, पोराईकडून आनंद मिळेल, पदवी घेतल्यावर आनंद मिळेल, पदार्थ खाल्ल्यावर आनंद मिळेल, पद मिळाल्यावर आनंद मिळेल. नाही, जीव आनंदाचा शोध घेतोय. अखंड तो आनंदाच्या शोधात आहे. पंडित भाऊ, आनंदाच्या शोधात आहे जीव. देव आनंद स्वरूप आहे. बांधवांनो, देव म्हणजेच आनंद, ही खुणगाट लक्षात ठेवा. देवाची प्राप्ती, देवाची प्राप्ती म्हणजे आनंदाची प्राप्ती. देवाची प्राप्ती, देवाची प्राप्ती म्हणजे बांधवांनो सुखाची प्राप्ती. लक्षात ठेवा, देवाचं दुसरं नाव आहे आनंद. म्हणून म्हटलंय आनंद आदोय नित्य निरामय, जे का निज ध्येय योगियांचे, जे का निज ध्येय योगिया. नित्य निरामय
अद्वय नित्य निरामय जे का निज ध्येय योगियांचे. आमचा भगवान आनंद स्वरूप आहे. पण लक्षात ठेवा, देव म्हणजेच आनंद. म्हणून भगवान परमात्मा आनंद स्वरूप आहे. जीव आनंदाचा शोध घेतोय. पण या जगात ज्ञानी माणसं आणि संत मात्र म्हणतात आम्हाला आनंदाचा लाभ झालाय. एक वर्ग म्हणतो आनंदाचा लाभ झालाय, म्हणजे स्वरूपाशी तो वर्ग एकरूप झालाय, देवत्वाशी एकरूप झालाय. तिथं जीव ब्रह्म ऐक्य झालंय. आणि जीव मात्र स्वरूपाला विसरलाय, म्हणून बाहेर आनंद शोधतोय. म्हणून आमचे तुकोबराय छाती ठोकून सांगतात, बांधवांनो, तुम्हाला सुद्धा जर कायम आनंदी राहायचं असेल तर तुम्हाला सुद्धा स्वस्वरूपाची ओळख झाली पाहिजे. तुम्ही स्वरूपाला विसरला, सामर्थ्याला विसरला, देवत्वाला विसरलात, आणि म्हणून तुम्ही या देहाला मी म्हणू लागलात. देह ही आपली बॉडी आहे, याला आपण मी म्हणतो, या पसाऱ्याला माझा म्हणतो. अधिकाय खरा देह समर्थ पसारा गावने तोरा रक्षणाचे भासत से गावने तोरा. या देहाला आपण मी म्हणतो महाराज, या देहाला आपण मी म्हणतो. देह संबंधाने पसाऱ्याला संसाराला माझं म्हणतो. आणि हा जो मोह आहे हा दुःख देतोय. आणि ज्या दिवशी तुम्हाला कळल देह नव्हे मी हे सरे उरला उरे विठ्ठल, हा देह मी नाही, देह ही माझी बॉडी आहे, मी आत्मा आहे, मी परमात्म स्वरूप आहे, मी सच्चिदानंद आहे. आणि हा बोध झाला की मोहाचा क्षय होत असतो आणि तिथंच मोक्षाचा आनंद आहे. याला मी म्हणणं, या पसाऱ्याला माझं म्हणणं हा मोह आहे. आणि हा मोह दुःख देतो. आणि ज्या दिवशी तुम्हाला कळल हे मी नाही, हे माझं नाही, मी परमात्म्याचा आणि परमात्मा माझा आहे, मोहाचा क्षय झाला की मोक्षाचा आनंद इथंच आहे. विठ्ठल थोडीशी शिस्त पाळली पाहिजे. मध्ये कुणी उठलं नाही पाहिजे, हे मला योग्य वाटत नाही. हे लहान मुलं मोठी मुलं सुद्धा सारखी फिरतायत मध्ये. कुणीतरी गावातल्या शहाण्या माणसांनी त्यांना जरा समजून सांगा, बसवा एका जागेवर. उठाला उठाला म्हणून महाराज म्हणतात, सापडला हाती तरी झाली है निश्चिंती. सापडला हाती, हातात आला, अनुभूतीला आला, मिळाला. नाही तर कुणी घोटाळा करतात का, सापडला हाती म्हणजे महाराजांनी रात्री सांगितलं हत्ती सापडला, असं करू नका. असं होऊ शकत नाही, पण सांगितलेलं बरं. म्हणून सापडला हाती तरी झाली है निश्चिंती. परमात्मा ज्यांना ज्यांना मिळाला त्यांचं जीवन चिंतामुक्त आहे, निश्चिंती. निश्चिंती वेगळी आणि निश्चिती वेगळी. बहुतेक आपल्या बांधवाला काय माहिती, निश्चितीच आहे की नाही. आपल्याला निश्चितीकडून निश्चिंतीकडे जायचं आहे. नुसता संसारच कळला तो श्रीमंत दिसल पण बेचैन असेल, त्याला निश्चिती म्हणायचं. संसारात राहून जर तुम्ही परमार्थ केला तर आता निश्चिती नाही, आता निश्चिंती. म्हणून आपल्याला निश्चितीकडून निश्चिंतीकडे जाण्यासाठी हे सत्य ठलो तुमचं नाव विसरलो मी. उद्धव महाराज. उद्धव महाराज
गाथा पाठ आहे. अरे वा, गाथा ज्यांचा पाठ आहे, पाठ बी नसू द्या, जो रोज वाचतो गाथा त्याचा साफ होतो माथा. काय त्या तुकोबराने उपकार केलाय, काय ज्ञानोबराने उपकार केलाय. ठलो गाथा वाचा माथा साफ होईल. ज्ञानेश्वरी वाचा ज्ञानाच होईल. वाचावी ज्ञानेश्वरी डोळा पहावी पंढरी ज्ञान होय अज्ञानाची ए ऐसावर त्या टिकेची. डोळा पहावी पंढरी ए ज्ञान होय अज्ञानाची ए ऐसावर त्या प्रमाण खूप गोड येत आहेत. वाचावी ज्ञानेश्वरी डोळा पहावी पंढरी ज्ञान होय अज्ञानासे आयसावर त्या टिकेशी. ज्ञान होय मुडा आती मूर्ख त्या दगडा वाचिल जो कोणी जनी त्यासे लोटांगणी. जनाबाई महाराज म्हणतात, अरे कोण भाग्यवान आहेत ज्ञानेश्वरी वाचणारे, त्यांना मी लोटांगण घालते म्हणतात. ज्ञानेश्वरी वाचल्याशिवाय माणसाला खरं ज्ञानच होत नाही. इंग्रजीमध्ये एक म्हण आहे, नो गिफ्ट इज ग्रेटर दॅन द गिफ्ट ऑफ नॉलेज. बांधवांनो, ज्ञानापेक्षा या जगात काही श्रेष्ठ नाही. पण कोणतं ज्ञान? जगण्याचं ज्ञान वेगळं आहे. बाजार करणं हे ज्ञानच आहे, पण ते जगण्याचं आहे. कसा बाजार करायचा, थोडं घासाघीस करून करायचा, हे जगण्याचं ज्ञान आहे. पण जगण्याच्या पुढं माणुसकीने वागणं आणि समाधानाने जगणं हे आत्मज्ञान आहे, आत्म्याचं ज्ञान आहे. आणि कणाकणात माझा भगवान आहे हे ब्रह्मज्ञान आहे. उठलो प्रत्येक जीवाला आपल्या देवत्वाची अनुभूती आली पाहिजे. म्हणजेच आत्मस्वरूपाचं यथार्थ ज्ञान झालं पाहिजे. आणि आत्मस्वरूपाचं यथार्थ ज्ञान झालं इथं समाधान आहे. पण इथं एक गमक आहे थोडं. तुकोबरा म्हणतात, आम्हाला तो परमात्मा मिळाला. दिसला म्हणले नाही, कळला म्हणले नाही, मिळला म्हणले. मंदिरात गेलो तर देव दिसतो मूर्तीच्या रूपाने. कथा कीर्तनात आलो तो देव कळतो. गुणाची माहिती मिळणं हे देव कळणं. तो सच्चिदानंद किंवा ऐका यशस्वी अवधार्य ज्ञान वैराग्य ऐश्वर्य हे 6 गुणवर व्यवस्थित म्हणून तो भगवंत. आमचा भगवान षडगुण ऐश्वर्य संपन्न आहे. आणि या गुणाची माहिती होणं म्हणजे देव कळणं. तो सत्य आहे, तो चेतन आहे, तो प्रकाश स्वरूप आहे, तो ज्ञान स्वरूप आहे, आनंद स्वरूप आहे. ही गुणाची माहिती मिळणं हे देव कळणं. पण गुणाशी एकरूप होणं मिळणं. मग मिळाल्यावर दुःखाचा अंत आहे, तोपर्यंत नाही. म्हणून देव दिसणं वेगळं, देव कळणं वेगळं आणि देव मिळणं वेगळं. मिळाला पाहिजे. एक वर्ग म्हणतो मंदिरात देव आहे, आपण नेऊन बसवलाय, बरोबर आहे. दुसरा वर्ग म्हणतोय अरे मंदिराचा देव आहे काय, मग विठ्ठल जळी स्थळी भरला, रीता ठाव नाही उरला. आमचा भगवान या जगात आहे. विठ्ठल एक वर्ग म्हणतो मंदिरात देव आहे, दुसरा म्हणतो जगात देव आहे.
थोडा ज्ञान झालेला काय म्हणतो, जगात देवई. पण तिसरा एक वर्ग आहे या जगामध्ये, ज्याला महात्मे म्हणतात, ज्याला ज्ञानी म्हणतात, ज्याला संत महंत म्हणतात. ते म्हणतात जगात देव नाही. नाही म्हणजे तसं नाही. जगात देव आहे म्हणजे तसं नाही आमच्या दृष्टीने. मग पुन्हा ऐका, एक वर्ग म्हणतो मंदिरात देव आहे, दुसरा म्हणतो जगात देव आहे, आणि तिसरा संत महात्मे म्हणतात जगात देव तसं नाही, मग हे जगच देव आहे. आणि हा बोध होणं देव मिळला. नाथाला गाढवात देव दिसला, त्याचा आत्मा माझा आत्मा एक आहे. मिळाला म्हणून त्याचा आत्मा माझा आत्मा एक आहे, हा बोध झाला. तुकोबराला झाडामध्ये, वेलीमध्ये, पाखरामध्ये दिसला. सावता महाराजाला भाजीपाल्यात दिसला. कांदा मुळा भाजी अवघी विठाबाई माझी, कांदा मुळा भाजी अवघी विठाबाई माझी, कांदा मुळा भाजी अवघी विठाबाई माझी, कांदा मुळा भाजी अवघी विठाबाई माझी. लसूण मिरची कोथिंबीर अवघा झाला बाजारी, लसूण मिरची कोथिंबीर अवघा झाला बाजारी. कांदा मुळा भाजी अवघी विठाबाई माझी, कांदा मुळा भाजी अवघी विठाबाई माझी, कांदा मुळा भाजी अवघी विठाबाई माझी, भाजी अवघी विठाबाई माझी. छान. मला असं वाटायलंय उद्यापासून तुम्हाला सुद्धा घेऊन फिरावा. माऊली आतकरे बाबा, पण मला परवडलं पाहिजे. छान. अशा गुणवनाच्या पाठीवर शब्दस्थिती थाप टाकली पाहिजे. सावता महाराज म्हणतात भाजीपाल्यात माझा पांडुरंग आहे. अरे माणसात तर त्यांना दिसलाच दिसला, पण भाजीपाल्यात सुद्धा दिसला. ज्या तुकोबराला झाडामध्ये वृक्षवल्ली अम्मा स्वैरे मनचरे पक्षी हे सुस्वरे आळवेते. नामदेव महाराजांना कशात दिसला? कुत्र्यात दिसला. कुत्र ज्यावेळेस चपात्या घेऊन पळालं, ते जेवण करत असताना कुत्र ज्यावेळेस चपात्या घेऊन पळालं, त्यावेळेस नामदेव महाराज काय घेऊन पळाले? सांगा बरं. बरोबर आहे, बरोबर आहे. तुपाची वाटी. त्या काळ्या कुत्र्याला म्हणले, ले देवा कोरड्या चपात्या कसे खातात, तूप राहिलं पोटात दुखून. तुपाची वाटी घेऊन कुत्र्याच्या मागे नामदेव महाराज पळत होते. खरं सांगा, आपल्या जर असा टाइम आला, येऊ नाही पण आला, आपल्या चपात्या समजा कुत्र्याने हाणल्या वाळवंटात, आपल्या हातात काही वाटीच ना, नाही मग काठी. आणि ऐन वेळेस समजा नाही काठी सापडली तर मला वाटतं संगो निघलेली पिशवी. मला एवढं सांगायचंय, आपल्याला गाढवात नाही देव दिसू द्या, कुत्र्यात नाही दिसू द्या, झाडात नाही दिसू द्या, भाजीपाल्यात नाही दिसू द्या, निदान माणसात तरी देव दिसावा बस. आणि हे उत्सव कशासाठी? प्रभू रामचंद्र देव आपल्यासाठी वरून खाली आले का? माझ्यासारखं हे आदर्श जीवन जगतील आणि जीवनाचं सार्थक करून घेतील, लक्षात ठेवा. आणि म्हणून आता दरवर्षीच ही रामनवमी येते, हा उत्सव येतोय. राम तर पहिल्यांदा एकदा आले ना, पुन्हा दरवर्षी काय
पण दरवर्षी रामाचा आचार आम्हाला कळावा, कृष्णाचा विचार आम्हाला कळावा आणि म्हणून हे उत्सव साजरे करा. काय रामाचा आचार आहे? एक बाणी एक वचनी एक पत्नीच धार्मिक. नवे नवे त्या रामाचं आचार काय आहे? काय बंधू प्रेम आहे? भरताने काय केलं? पद नाही घेतलं, पादुका डोक्यावर घेतल्या. एवढा बंधू प्रेम. काय म्हणले? मला पद नकोय, मला माझ्या प्रभूच्या पादुका द्या. हे बंधू प्रेमाचं नातं आहे. सीतामातेकडे पहा, पतीच्या संकटामध्ये समाविष्ट होणं, त्यांचं दुःख कमी करण्याचा प्रयत्न करणं, म्हणून पती सोबत वनवासाला जाणं ही पतिनिष्ठा आहे. आपल्या पतीवर जर संकट आलं, काही अडचणीत आले, तर आमच्या माता माऊल्यांनी सुद्धा आपल्या पतीला साथच दिली पाहिजे संकटात. आणि हे आदर्श रामायणाकडून घ्यायचे. नाहीतर साथ न देता तुम्हाला काही कळतच नाही हे म्हणणं गैर आहे. आणि मग घरी येऊनच जर ताप झाला, आधीच ते अडचणीत, पुन्हा घरी येऊन ताप, तर मग काही घडू शकते. म्हणून रामायणाकडे पाहायचंय. काय ते बंधू प्रेम, काय ते हनुमानजी सारखे भक्त. हनुमान ज्यांनी मानापानाला थारा दिला नाही, मानापानाच्या वर ज्याचं जीवन सरकलं, ते आमचे हनुमान. म्हणून रामासारखं आपलं जीवन सुद्धा आदर्श बनवा. हे पा बांधवांनो, आपणच आपले मित्र आहेत आणि आपणच आपले शत्रू आहेत. तुम्हाला तुमची ओळख झाली, तुम्ही तुमचे मित्र आहेत, आणि तुम्ही स्वतःला विसरलात, तुम्ही तुमचे शत्रू आहेत. मी आत्ता एक मुद्दा सांगितला होता काळे साहेब, एक मुद्दा सांगितला होता. काय सांगितलं होता? एक वर्ग म्हणतो मंदिरात देव आहे, दुसरा म्हणतो जगात देव आहे, आणि तिसरा म्हणतो जगत देव आहे. मग जर जगत देव आहे, मग जगाला सोडून आपण आहेत का? हा, जगाला सोडून आपण नाहीत. आपण कोण झालो? आपण सुद्धा देवरूप आहोत. आणि हा बोध होणं, मी हीन नाही, मी दीन नाही, मी परमात्मा स्वरूप आहे, हा बोध होणं, देव मिळणं. म्हणून नुसता देव दिसून उपयोग नाही. मंदिरात गेलो तर मूर्तीच्या रूपाने देव दिसतो, कथा कीर्तनात आलो तो देव कळतो, पण प्रत्यक्ष भक्तीला सुरुवात झाली आणि संत कृपा झाली तर देव मिळतो. झाली दर्शन एक वेळा, झाली दर्शन एक वेळा, मागील परिहार पुढे नाही शील, मागील परिहार पुढे नाही, मागील परिहार पुढे नाही शील, मागील परिहार पुढे नाही शील. झाली दर्शन एक वेळा, झाली दर्शन एक वेळा, दर्शन एक वेळा. परिहार पुढे नाही सीन. कसला सीन घालवायचा आहे पुढं?
पुन्हा जन्म पुन्हा मृत्यू, पुन्हा जन्म पुन्हा मृत्यू. बांधवांनो, माता मावल्यांनो, जन्मता वेळेचं दुःख आहे, मरता वेळेचं दुःख आहे, जीवन जगत असतानाचं दुःख आहे. आणि एका जन्मातलं दुःख नाही, अनंत जन्मातलं दुःख आहे. आणि या दुःखातून मुक्ती मिळवण्यासाठी भगवंताची प्राप्ती, आणि त्याच्यासाठी ही भक्ती. भक्ती केली तर परमात्म्याची प्राप्ती म्हणजे अनुभूती, आणि मग मुक्ती आहे. कशातून मुक्ती? दुःखातून मुक्ती. कशामुळं दुःख आहे? मोहामुळं दुःख आहे, दुर्गुणामुळं दुःख आहे, अज्ञानामुळं दुःख आहे, अहंकारामुळं दुःख आहे. पण या दुःखातून मुक्ती मिळवण्यासाठी भगवंताची माणसाने निष्ठेने करावी भक्ती. आणि शेवटी पुन्हा जन्म पुन्हा मृत्यू, पुनरपि जननम पुनरपि मरणम पुनरपि जन्य जठरे जन्म हे संसारे बहुतरे कृपया पारे पाय मुरारे. किती वेळा जन्म यावे नित्य व्हावे फजित. जन्म मरण रूपी चक्रातून सुटावं म्हणजे दुःखातून मुक्त व्हावं. पण दुःखातून मुक्ती होण्यासाठी आत्मसाक्षात्कार म्हणजे देवच मिळाला पाहिजे, परमात्म्याची अनुभूती झाली पाहिजे. एक माणूस उठला, एक साधक, आणि जगद्गुरु तुकोबरायला विचारला असेल, म्हणजे महाराज परमात्म्याच्या प्राप्तीने मुक्ती आहे, समाधान आहे. कारण अभंगामध्ये सांगितले, सापडला हाती तरी झाली निश्चिंती, नाही धावा घेत म्हणून इंद्रियाचे समाधान. तो सापडल्यामुळं, तो मिळाल्यामुळं, त्याची अनुभूती आल्यामुळं आमच्या जीवनात समाधान. एक साधक उठला, लक्ष देऊन ऐका बांधवांनो, म्हणले महाराज पैसा मिळाल्यावर मग नाही का कायम समाधान? तुकोबराय म्हणले नाही, पैसा प्राप्त केला तर तुम्हाला फक्त मिळेल सामान. काय मिळेल? पैसा देतो सामान, किराणा सामान देईल. बांधवांनो, गाड्या आणि माड्या हे सुद्धा फक्त सामानच आहे. गाड्या माड्या म्हणजे समाधान नाही, सामान आहे सामान. पैशामध्ये ताकद आहे. काय देण्याची ताकद आहे? सामान देण्याची ताकद. माणसाने पैसा सुद्धा जरूर मिळवावा. जोडोनिया धन उत्तम व्यवहारे, उदास विचारे वेचकरी. कष्टाने नीतिमत्तेने जरूर पैसा मिळवा. दळभद्री जीवन सुद्धा जगू नये, पण केवळ पैसा मिळवण्यासाठीच जगू नये, हेही लक्षात ठेवा. महाराज, डोक्याची ती टोपी आहे. टोपी कशासाठी? नाही तुम्हाला नाही काही म्हणत, विचारतो मी तुम्हाला. त्यांना वाटलं आता माझ्याकडे मोर्चा वळालाय, मग आता महाराज काय म्हणते. एकदा एका ठिकाणी एका गावात कापूस चोरी जायचा. बरं का, कापूस चोरी जायचा. आठवलं उदाहरण म्हणून सांगतो, एक विनोदाने सांगतो. मग गावातल्या लोकांनी बैठक घेतली, मिटिंग घेतली. गावात एक अत्यंत हुशार माणूस होता. ते म्हणले चोर काय सापडाना. म्हणले एका बैठकीतच चोराचा तपास लावतो म्हणले. गावात खूप माणसं हुशार असतात काय काय. बैठक भरली, अख्ख्या गावाला बोलवलं. म्हणले हे पहा, म्हणले गावातला कोणतरी पाळते असल्याशिवाय चोरी होत नाही. आणि तो माणूस हुशार होता. सगळे माणसं असे गोळा केले, एकाकीच म्हणला तो. म्हणला डोक्यावर गटुडी नेतेत ती नेतेत म्हणला, कापूस केसाला चिटाकलाय तरी काढीत नाहीत. दोघांनी असं केलं. म्हणले ह्या बघा, हे दोघ जण आहेत म्हणजे कापूस नेणारे. त्यांच्या तर डोक्यात फिट बसलेलं होतं ना, आपण डोक्यावर न्यायला. महाराज तसं काही नाही, तुम्ही शोधणे, तुम्ही ज्ञानी आहेत. उगाच तुम्ही टोपीच राव, कारण टोपीला हात लावलं. तुम्हाला वाटलं आता माझ्या टोपीचं काय झालं. टोपी ही डोक्यासाठी आहे, बरोबर की नाही? मला बांधवाला, माता मावल्याला पटवून द्यायचं आहे म्हणून उदाहरण देतोय. टोपी डोक्यासाठी आहे. डोकं कशासाठी? कशासाठी डोकं? हा, बोला ना, बोला. विचार करण्यासाठी. टोपी डोक्यासाठी, पण डोकं टोपीसाठी नाही, हे लक्षात ठेवा.
हा फेटा डोक्यासाठी आहे, पण डोकं फेट्यासाठी नाही, विचार करण्यासाठी. क्षणोक्षणी हाची करावा विचार, तरावया पार भव सिंधू. नवे नवे कोठा कशासाठी बांधतो आपण बांधवांनो? हा, कोठा कशासाठी बांधतो? जनावरांसाठी, बैलासाठी, बरोबर आहे. मग जर कोठा बैलासाठी आहे, मग बैल कशासाठी? कोठ्यासाठी, बरोबर आहे नाही? मग शेतीच्या कामासाठी. करेक्ट. कोठा बैलासाठी आहे, पण बैल कोठ्यात बांधायसाठी नाही, शेतीच्या कामासाठी आहे. आणि तसं प्रपंचाचा खटाटोप करायचा आहे, धन मिळवायचं आहे, या शरीराची व्यवस्था लावण्यासाठी. पण आपलं हे जीवन केवळ धन मिळवण्यासाठी नाही, हे लक्षात ठेवा. आपला कार्यक्रम असा झालाय, कोटा बैलासाठी, बैल कोट्यासाठी. टोपी डोक्यासाठी, डोकं टोपीसाठी. धन आपल्यासाठी ना आपण धनासाठी. ह्या चक्राच्या बाहेरच जायचं आहे. आणि चक्राच्या बाहेर जीवनमुक्तीचा आनंद देण्यासाठी हा परमार्थ आहे. म्हणून तुकोबराय म्हणतात, कितीही जरी तुम्ही पैसा मिळवला तरी पैसा समाधान देत नसतो. ही आपली भूल आहे, भूल. आणि तुम्हाला जर पाहायचंच असेल, उगा काय नाही, उगा एखाद्या माणसाजवळ 10 लाख रुपये द्या कीर्तन संपल्यावर, आणि त्याला म्हणावतो एकटा इथं झोप. त्याला समाधान लाभतंय का? झोप येते का? आणि जर येत असेल, समाधान म्हणत असताल, मग पैसा असून का झोपत नाही तो? समाधान धनात नसतं, समाधान ज्ञानात असतं. लक्षात ठेवा. आज लोकांची परिस्थिती ठीक आहे, पण मनस्थिती ठीक नाहीये. का? धन आहे, पण ज्ञानाचा अभाव आहे. विठ्ठल. पैसा जरूर मिळवा, मी म्हणत नाही मिळू नका, पण पैशापेक्षा पुण्य श्रेष्ठ हे लक्षात ठेवा. आणि पुण्यापेक्षा परमात्मा श्रेष्ठ हे लक्षात ठेवा. आजच्या या कीर्तनात 3च गोष्टी लक्षात ठेवा, जास्त लक्षातच ठेवू नका. स्वाभिमानाने जगण्यापुरती पैशाची प्राप्ती जरूर करा, पण कितीही पैसा मिळवला तरी सोबत येत नाही. मृत्यूच्या एका झटक्यात सगळं सुटून जात. लटिका व्यवहारन सर्व हा संसार, वाया येरझार हरिविण. पण आपण संसाराच्या पसाऱ्याला खरं मानतोय, आणि जो खरा आहे भगवान परमात्मा त्याचा तपास नाही, म्हणून जीव दुःख भोगतोय. विठ्ठल. कष्टाने नीतीने जरूर गरजेपुरतं धन मिळवा, पण पैशापेक्षा पुण्य श्रेष्ठ आहे हेही लक्षात ठेवा. कसं श्रेष्ठ आहे? पुण्य संपत्ती ही झाकरीत संपत्ती. आता तुम्ही हा एवढा मोठा सप्ताह केला, पंचक्रोशीतील बांधव माझ्या माता भगिनी या ठिकाणी हे ज्ञान श्रवण करत आहेत, आणि यांना जर जागृती आली, संसारात राहून जर यांना समाधान प्राप्त झालं, तर याच्या इतकं श्रेष्ठ पुण्य दुसरं कोणताच नाही. तुम्ही म्हणाल अन्नदान, अन्नदानाचा दुसरा नंबर आहे. संताच्या वचने वारी जन्म दुःख मिष्टान्न ते भूक निवारण. अन्नाने दुःख निवारण होतं, पण फक्त एक वेळेचं भुकेचं दुःख निवारण होतं. सकाळी जर तुम्हाला जीव घातले एखाद्याने, तर तृप्ती एक टायमाची होती, दुःख एक वेळेचं भुकेचं संपतंय, पण पुन्हा संध्याकाळी भूक लागते. याची काय वाट? संध्याकाळी दुसऱ्याने जीव घातलं, पण पुन्हा दुसऱ्या दिवशी सकाळी भूक लागते. अन्नामध्ये दुःख निवारण करण्याची ताकद आहे, पण अन्न फक्त एक वेळेचं भुकेचं दुःख निवारण करतं, जन्मोजन्मीच्या दुःखातून अन्न मुक्त करू शकत नाही. आणि जर तुम्हाला आत्मज्ञान झालं, ब्रह्मज्ञान झालं, तर माणूस जन्मोजन्मीच्या दुःखातून मुक्त होतो. पण नंबर 1चं जर काय कार्य असेल तर ते ज्ञानदानाचं कार्य, हे सत्तेच नंबर 1चे. म्हणून
तसे दानाचे तर अनेक प्रकार आहेत, पण नंबर 1 ला ज्ञानदान, अन्नदान, रक्तदान, वस्त्रदान, भूदान, गोदान, पुन्हा आपल्या आवडीचं मतदान. कितीतरी दानाचे प्रकार, पण नंबर 1 ज्ञानदान. म्हणून तुम्हाला जे कळलं बांधवांनो, माता मौल्यांनो, तुम्हाला जे माहीत झालं हे दुसऱ्याला सांगा, तुमच्या पदरात पुण्य पडत. म्हणून पैशाने ठीक होत असते परिस्थिती, पण पुण्य जर कमावलं, तहानलेची तहान, भुकेलेची भूक भागवली, सेवा केली, दान केलं, आणि जर हरिनाम घेत घेत हरिमुखे म्हणा हरिमुखे म्हणा, पुण्याची गणना कोण करे. हरिनामाने पुण्य पदरात आहे, कथा कीर्तन ऐकल्याने पुण्य पदरात आहे, हाती पडल ते काम इथं केल्याने पुण्य पदरात आहे. आणि हे पुण्य हे खरं बँक बॅलन्स. आणि काय सोबत येतं, हा पैसा नाही सोबत येत, फक्त पुण्य सोबत येत आहे. ज्यावेळेस सूक्ष्म शरीर निघून जातं, त्याच्यात मन प्रधान असतं, हे मन पाप आणि पुण्याची शिदोरी घेऊन जातं आणि त्याच्यावर पुढचा जन्म मिळतो. पण पुण्यवानाला स्वर्ग प्राप्ती सांगितली, नव्हे नव्हे पुण्यवानाला पुन्हा चांगल्या ठिकाणी पवित्र कुळात माणसाचाही जन्म मिळतो. उत्तमची गती तो एक पावेल, उत्तमची गती तो एक पावेल, उत्तम भोगीला जीव खाणे, उत्तम भोगीला जीव खाणे. उत्तमची गती तो एक पावेल, उत्तम भोगील जीव खाणे. तुकाराम महाराज म्हणतात, तुम्हाला उत्तम गती, त्याला सद्गती म्हणतात. गती चालू, जन्म मरण चालू, मुक्ती नाही. बरं, पुण्याने मुक्ती नाही, परमात्म्याच्या प्राप्तीने म्हणजे ज्ञानाने मुक्ती आहे. पुण्याने उत्तम गती आहे, पुन्हा माणसाचा जन्म मिळू शकतो, स्वर्गातले देव बनता येतं. पण या 3च गोष्टी जीवनात मिळवाव्यात माणसाने. तुम्ही कुठेही काम करा, पुढारी असा, वारकरी असा, शेतकरी असा, व्यापारी असा, कर्मचारी असा, कुठेही असा, पण स्वाभिमानाने जगण्यापुरती पैशाची प्राप्ती हे सामान्य कर्तव्य आहे. विशेष कर्तव्य काय आहे? पुण्यप्राप्ती हे विशेष कर्तव्य. आणि मुख्य कर्तव्य परमात्म्याची प्राप्ती हे मानवी जीवनाचं मुख्य कर्तव्य. आणि म्हणून लक्षात ठेवा, पैसा प्राप्त केला तर ठीक होईल परिस्थिती, पुण्य प्राप्त केलं तर तुम्हाला मिळेल उत्तम गती, आणि परमात्मा मिळाला तर कायम मुक्ती. कशातून मुक्ती बांधवांनो? दुःखातून मुक्ती, जन्म मरण रूपी चक्रातून मुक्ती. पुन्हा ऐका त्रिपुटी, पैसा प्राप्त केला तर तुम्हाला मिळेल सामान, आणि जर तुम्ही पुण्य कमावलं, जनसेवा केली, देवसेवा, देशसेवा, जनसेवा, माता पित्याची सेवा, दीन दुबळ्याची सेवा केली, आणि जर तुम्ही पुण्य प्राप्त केलं तर आता कुठेही जा, तुम्ही सेवा करणार आहेत म्हणून तुमचा होईल सन्मान. पैशाने मिळतो,
पैशाने काय मिळतं? सामान. पुण्य कमावलं तर मान सन्मान. पण परमात्मा मिळाला तर तुमच्या जीवनात कायम समाधान. मग समाधान पाहिजे का सामान पाहिजे? चला बोला. हा काळे साहेब, अहो सामानातच गुंतलो तर आपण 12 लोक. आणि समाधान इथं जर जागृती आली आणि मग समाधान आहे. हे झूट आहे, सगळं झूट. बांधवांनो, तुम्हाला गर्व म्हणून नाही सांगत, मला सांगा वाटतं कधी कधी. तुमचा संसारिकाचा विषय तर द्या सोडून, पण आमची महाराज लोक सुद्धा 50% पैशातच अडकले. ठरूनच कार्यक्रम आहे सगळा. नसला पाहिजे. गर्व म्हणून नाही सांगत, माफी मागून सांगतो. 33 वर्ष झालं माझ्या जीवनात. 33 वर्षाच्या काळात मी अजून 10 रुपये सुद्धा कोणाचे डिझेलला सुद्धा घेतले नाही. नाही, इच्छा नाही झाली आपली. पायावरले सुद्धा कोणाचे 10 रुपये मी कधी स्वीकारले नाही. नका ठेवू म्हणून जरी कुणी ठेवलं तर मी लहान लेकराला टाळ करायला देऊन टाकतो. आणि कुठेही फिरतो बांधवांनो. मी कालच्या 10 तारखेला MP मध्ये गेलो होतो, छिंदवाडा जिल्ह्यामध्ये. नागपूरच्या पुढे 80 किलोमीटरवर कीर्तन होतं. संसार नावाचा तालुका आहे, तिथं गेलो होतो. कालच्या 27ला मी इंदोरला होतो. आणि डेली 1-2 कार्यक्रम करतो. मला राहत नाही. माझ्या बांधवाला, माझ्या माता मावल्याला, माझ्या ज्ञानोबरायचा, माझ्या तुकोबरायचा विचार मिळावा आणि तुमच्या जीवनात सुख समाधान नांदावा, एवढाच हेतू आहे आपला. दिलं तरी न घेणारा महाराज आहे. मला गाड्या दिल्या लोकांनी, मी नाकारल्या गाड्या. मग म्हणलं मी डिझेलच कुणाचं घेत नाही, तुमची गाडी घेऊ कशाला. तुम्हाला धन्यवाद देतो, तुमचं मन मोठं आहे म्हणून. पण इच्छा नाही झाली आपली. महाराज लोकाला, गुणवानाला जनतेने सांभाळावं, मी या मताचा आहे. देऊ नका असं कुणाला म्हणत नाही. गोविंद बाबासारख्या महात्म्याला, साधू संताला जरूर सांभाळावं. पण आमच्या महाराज लोकांनी सुद्धा आणि कलावंतांनी सुद्धा किती घ्यावा याचं भान ठेवावं. हे वारकरी संप्रदायातच बसलं पाहिजे. माऊली, तुम्ही तर आमचे माऊली या. झालं या परिसरातील एक आदर्श जीवन जगणारं आणि वजनदार असं व्यक्तिमत्व ॲडव्होकेट सुरेश हत्ते साहेब या ठिकाणी उपस्थित झाले. त्यांचे सवंगडी माजी सरपंच तलवाडा, सुनीलरावजी नाटकर. या परिसरात कुठेही माझी कीर्तन सेवा आहे हे कळल्यानंतर लवकर येत असतात. पण आता काही काम अडचणी असतात. पण उशिरा का म्हणा हाजरी लावणं पुढाऱ्याने हे सामान्य नाही. नाही तर बरेच माणसं म्हणतात काय कीर्तनाला ऐकायचंय. म्हणजे यांना असं वाटतं आम्हाला जे कळलंय ते कोणालाच कळलं नाही. ही गाडीची 2 चाकं आहेत बांधवांनो. संत हे एक चाक आहे आणि नेते हे गाडीचं दुसरं चाक आहे. नेत्यांनी समाजाला जगवायचं असतं आणि संतांनी समाजाला जाग करायचं असतं. नेत्यांनी जगवायचंय, सुविधा द्यायच्या, आणि आम्ही जगवायच्या भानगडीत पडायचं नाही. आम्ही सुविधा द्यायच्या भानगडीत पडायचं नाही. आम्ही सद्विचार द्यायचा.
एकाने सुविधा द्यायचं काम करायचं, एकाने सद्विचार. परिसरातली लोकांच्या कामासाठी झटतायत, आनंद आहे. लोक गेल्यानंतर आडी अडचणीला ते उभे राहतात. म्हणून नेते मंडळीला सुद्धा मी मानणारा महाराज आहे. त्यांचे सुद्धा घराचे दरवाजे रात्रंदिवस जनतेसाठी उघडे असतात. विठ्ठल साहेब, आपलं कीर्तन आता पार घोराला आलंय. ऐका बांधवांनो, तीनच गोष्टी मिळवा. पैशाची प्राप्ती सामान्य कर्तव्य, पुण्याची प्राप्ती विशेष कर्तव्य आणि परमात्म्याची प्राप्ती मानवी जीवनाचं मुख्य कर्तव्य. म्हणून पैसा प्राप्त केला तर तुम्हाला मिळेल सामान. लक्षात ठेवा, पाठ करून ठेवा. नुसत्या पैशामुळे समाधानाचा विचार करू नका. पैसा देतो सामान. सेवा करून सत्कर्म करून जर पुण्य प्राप्त केलं तर तुम्हाला मिळेल मान सन्मान. पण परमात्मा मिळाला, परमार्थ केला, हरिनाम घेतलो, सतत कथा कीर्तन ऐकलं, शास्त्र वाचलं आणि संत कृपा झाली आणि आत्मदर्शन झालं, आत्मसाक्षात्कार झाला म्हणजे परमात्मा मिळाला तर तुमच्या जीवनात अखंड समाधान. पण सामानात गुंतवू नका, वर सारखा नुसतं पैशाला महत्व देऊ नका. हे झूट आहे सगळं. छोट मृत्यूच्या एका झटक्यात नेस्त नाबूत होते. नोहे तुझा हा परिवार, परिवार नोहे तुझा हा परिवार, नोहे तुझा हा परिवार, नोहे तुझा हा परिवार, हे द्रव्यदार क्षणभंगूर, द्रव्यदार शरीर जायाचे ठेवणे दरीशी अभिलाष धने. पंचमहाभूताचे ठेव. हे शरीर सुद्धा एक दिवस जळून जाणार आहे, याची राख होणार आहे. आणि म्हणून जीवनामध्ये दिसतोय ते जगत आणि ज्याच्यामुळे दिसतोय तो जगदीश्वर, तो मिळाला पाहिजे. म्हणून पैशापेक्षा पुण्य श्रेष्ठ आणि पुण्यापेक्षा परमात्मा श्रेष्ठ, एवढंच लक्षात ठेवा. पैशाने सामान, पुण्याने मान सन्मान आणि परमात्मा मिळाला तर तुमच्या जीवनात कायम समाधान. म्हणून तुकोबराय म्हणतात, आमच्या जीवनात का समाधान सापडला हाते तरी झाली हे निश्चिंती, नाही धावा घेत मन इंद्रियाचे समाधान. सांडीला हेवा अवघा संचिताचा ठेवा, तुका म्हणे नाम, तुका म्हणे काम, तुका म्हणे काम, तुका म्हणे काम, तुका म्हणे काम, तुका म्हणे काम,
कुमार विठोबा रखुमा चला पंक्ती यजमान झाला हार घाला विठोबा उठू नका कुणी पंक्तीचे यजमान हार घाला चला विठोबा विठोबा रखुमा विठोबा रखुमा विठोबा रखुमा विठोबा रखुमा या अभंगावर चिंतन झालेले आहे. जाता जाता एक छोटासा दृष्टांत देतो तुम्हाला आणि सोडून देतो. बांधवांनो, ज्या संसाराच्या पसाऱ्याला आपण माझं म्हणतो, ज्याला खरं म्हणतो ते खरं नाहीये, म्हणून म्हटलंय ब्रह्म सत्यं जगन्मिथ्या. आपल्या गावातील आपण ज्यावेळेस लहान होतो त्यावेळेस जी मोठी माणसं होती ती आज दिसत आहेत का गावात? आपण लहानपणी पाहिलेली गावातली माणसं आज दिसतात का? कुठे गेली? देवा घरी गेली, कुणी कुणीकडे गेली, कुणी कुणीकडे गेली. आणि आज आपल्याला जी लहान मुलं पाहतायत ती आपल्या एवढी झाल्यावर आपण दिसू का त्यांना? कुठं जाणार आपण? आणि म्हणून म्हटलंय हे झूट आहे, सगळं झूट. आणि जे झूट आहे त्याला आपण खरं मानतोय, आणि जे खरं आहे त्याचा तपास नाही, म्हणून हा जीव दुःख भोगतोय. आणि खोट्यात माणसं अडकल्यामुळं, खोट्याला खरं मानल्यामुळं माणसं अशांत तर आहेत, पण सगळं झगडे असोत, दुःख असोत, कटकटी असोत, हे त्यांच्या जीवनामध्ये प्राप्त होत आहेत. ऐका बांधवांनो, एक छोटासा दृष्टांत देतो तुम्हाला. विठ्ठल एक म्हातारी माऊली होती. ती आपल्या मालकाला म्हणायची, आपल्याला दूध खायला एक म्हैस आणा. बरं का साहेब, म्हातारं इतकं चिकट होतं. काही माणसं चिकट असतात, काही माणसं चेंगट असतात, काही माणसं कृपण असतात, काही माणसं म्हणतात बा हलकट असतात, काही माणसं कंजूस असतात. बरोबर आहे. काही माणसं मक्की चूस असतात. मक्की चूस माहिती काय? नसेल माहीत तर मी सांगतो. तुपात पडलेली माशी सुद्धा तशी फेकायची नाही, चाटूनच फेकणार. त्याला मक्की चूस म्हणायचं. विठ्ठल आणि एक म्हातार आपल्या म्हातारीला नेहमी म्हणायचं, कमराला पैसे बांधून जायचं म्हैस घ्यायला, पण धाडसच होत नसायचं. जायचं जायचं, फिरायचं फिरायचं, बाजारातून महागारी यायचं. बरं का भाऊ, 6 महिने त्या म्हाताऱ्याचा हे उपक्रम असायचा. आणि म्हातारीने बाजारला गेले की समजायचं इकडं म्हैस नक्की आधी येणार, पण म्हातारं नक्की मोकळं येणार. 6 महिने झालं. म्हातारी एक दिवस बाजाराच्या दिवशी बोलली, अहो म्हणले कवर लोकांचं खाता, आपलं बी काही खाऊ घाला. म्हातारं म्हणलं जास्त बोलू नको, आज म्हैसच आणतो. जास्त बोलायचं नाही म्हणलं. तसं 6 महिने झालं तुझा ताप आहे म्हणले माझ्या मागं.
आज रिकामा येतच नाही. बाजारात गेलं, फिरलं फिरलं फिरलं, म्हशीचा सौदा काय जुटलाच नाही. म्हणजे आता घरी जायचं कसं? मला म्हातारी झोपल्यावर जायचं. आणि पार 11 वाजता म्हातारं डकाव डकाव करीत आलं. पण म्हातारी अशी होती सेवाधारी, म्हणजे मालकाला जीव घातल्याशी कसं झोपावा. दारातच बसली, दरवाजा उघडा ठेवून. रोडून ओळलं की म्हाताऱ्याने पाहिलं, म्हणलं हायच बाबा, हे दारात बसलेलीच आहे. तिथंच खाली मान घातली, तसंच आलं. आल्यानंतर शहाणी होती माऊली. आल्याबरोबर तिने तांभर पाणी दिलं, तोंड हातपाय धुतलं, आणि पहिल्यांदा ताट वाढलं जेवायला. शहाण्याच्या माऊल्या असतात ना, मालक जर आपले बाहेरून आले तर अगोदर कामाचं नाही विचारणार, अगोदर जीव खाऊ घालणार, चहा पाणी करणार, नंतर कामाचं विचारणार. आणि जिथं शहाणपण कमी आहे तिथं आल्याबरोबर विचारणार, पिशवी कशी काय रिकामी. आणि ही माऊली शहाणी होती. मालकाला पोटभर जीव घातलं पुढं बसून. तोपर्यंत 12 साडेबारा वाजले. आणि सहज विचारलं, म्हणजे आपल्या म्हशीचं काय झालं? म्हातारे खोटंच बोललं, मला म्हैस होई. म्हणजे हो, म्हणजे येतील मागून, टेम्पोत येते. कशात? टेम्पोत येते. खोटं बोललं, म्हैसच घेतली नव्हती. म्हातारी लाड लाड सांगायला लागली, म्हणली मी सुद्धा आज कुंभाराच्यात गेलते आणि 3 कुरी गाडगी घेऊन आली. गाडगी कशाला? म्हणले एक दूध तापवायला, एक इरजण टाकायला, आणि तिसरं म्हणजे कुणी आलं गेलं तर त्याला ताक द्यायला. आता म्हैसच नव्हती. म्हाताऱ्याचं टाळकच सरकलं. मला 6 महिन्यापासून तुझा त्रास सहन करतोय, मला तू काय समजते? जे म्हातारं उठलं आणि दिचील का ताक म्हणून म्हणून म्हातारीला बडवीत सुटलं. दिचील का ताक म्हणायचं, टोला टाकायचं. अशी बेतुका मारली म्हातारी. थंडीचे दिवस होते भाऊ, कुणी उठाना बी सोडायला. म्हातारीने मागून मागून ठरवलं, नाही द्यायची तरी म्हणावं, मार तरी चुकत. आणि मग दिचील का ताक म्हणलं की टोला बसत होता. मागून म्हातारी म्हणली नाही द्यायची. बराच वेळ म्हातारी ओरडत होती. शेजारी राहणारे एक सुज्ञ म्हातारू, त्याच्या कानी आवाज पडला. उठून बसल्यानंतर त्याच्या लक्षात आलं, मला ह्यांचा नक्की म्हशीचा वाद पेटला काय की. आणि ते म्हातारं जोत चढून वर आलं. पण याचे डोळे त्यांनी पाहिले, इतके लाल बुंद झालेले होते या पहिल्या म्हाताऱ्याचे. म्हातारीला जे मारित होते त्याचे. म्हणले आता याच्या नादी लागणं काही फायदा ठरणार नाही, याला रामबाण उपाय केला पाहिजे. त्या म्हाताऱ्याच्या पाठीमागे हे म्हातारं उभं राहिले, हे सुज्ञ म्हातारं. आणि 7-8 कांटळी टाकल्या त्याच्या. कोणाच्या? त्या म्हाताऱ्याच्या पाहिल्या. म्हातारीला जे मारित होत ते म्हातारं मारतंय पुढं म्हातारीला, आणि हे दुसरं म्हातारं मारतंय ह्या म्हाताऱ्याला. आणि 7-8 टोले खाल्ल्यावर याच्या लक्षात आलं की आपला कोणतरी हाणतंय. इतकं गरम झालं होतं ते, त्या सुदीवरच नव्हतं. आणि माघारी वळून त्यांनी पाहिलं, काळेसाहेब माघारी वळून पाहिलं. आता हे लहानपणीचे मित्र होते. तेव्हा मला, अरे तू का मारतो? मला का मारतो म्हणजे तुझ्या म्हशीने रात्री माझा घास खाल्लाय. धन्या म्हणला म्हैसच नाही ना. म्हणला म्हैस नाही, मग कुठं आहे ताक? म्हणला मारली ना म्हातारी. म्हणला दिसेल का ताक म्हणून. कोणतं खरं आहे याच्यातलं? म्हैस खरी होती का? घास खरा आहे का? ताक खरं आहे का? मग रटारटी झाली का नाही? आणि तसलाच कार्यक्रम आहे संसाराचा. सगळं खोटं आहे. आणि याला आपण खरं मानल्यामुळं, अति महत्व दिल्यामुळं बांधवांनो आपण दुःख भोगतोय, झगडे करतोय. म्हणून साधू संतांनी सांगितलंय, त्याला खरं सापडलं
अवघे त्रैलोक्य आनंदाचे आता आणि तिथं आनंद आहे म्हणून खरं सापडण्यासाठी हा उत्सव आहे. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज ज्ञानेश्वर माऊली ज्ञानेश्वर माऊली. हत्ते साहेब या बांधवांनी चांगला सप्ताह केला आहे. मंडप छान दिलाय, साऊंड सिस्टीम चांगली आहे, प्रचार चांगला केला आहे. म्हणून पुन्हा एकदा तुमच्या समक्ष यांना कोटी कोटी धन्यवाद देतो. आणि असेच उत्सव करत जा. हे उत्सव आपलं जीवन उत्सव बनवत असते, सदानंदी करत असतात. हे उत्सव आपल्याला दुःख मुक्त होण्याचं एकमेव साधन म्हणजे कथा आणि कीर्तन आहेत, लक्षात ठेवा. असो, या ठिकाणी हत्ते साहेब अनेक वेळा कीर्तनाला माझ्या कुठेही असतात. त्यांच्या गावामध्ये सुद्धा तलवाड्यात मी सहज एकदा म्हणलो, हत्ते साहेब म्हणलं या मंदिराचा मारुतीचा जीर्णोद्धार करा. जी शहाणी माणसं असतात त्यांच्या डोक्यात तत्काळ क्लिक होत असते. ते म्हणले महाराज भूमिपूजन करायला येत आहे का? म्हणलं कधी बोलवा. अनेक ठिकाणी मंदिरं मी बांधायला लावले आणि तुमच्या इथं तर येणार. आणि म्हणलं तलवाडा हे गाव सर्वात मोठं आहे गेवराई तालुक्यात. सगळ्यात उंच शिखर तुमच्या गावातलं मारुतीचं निघलं पाहिजे. त्यांनी 75 फूट उंचीचं शिखर काढलं अख्ख्या गावाला सोबत घेऊन. आणि त्या ठिकाणी अनेक महाराज मंडळी होती, आपली नेते मंडळी खूप होती. त्या ठिकाणी माझं कळसाचं त्या दिवशीचं कीर्तन झालं, मला आनंद वाटला. अशी माणसं जर समाजासाठी जर आमच्यासारख्या महाराजांनी सांगितलेलं जर ऐकत असतील आणि चांगलं काम लोकांसाठी जर करत असतील तर त्यांना सुद्धा धन्यवाद. जाता जाता सांगतो, प्रत्येकाने किमान 1000 वेळा तरी हरिनाम घेतलं पाहिजे. नामाची ताकद फार मोठी आहे. नामसंकीर्तन साधन पै सोपे जळतील पापे जन्मांतरीचे. जे पाप माणसाला ताप करतंय त्या पापातून मुक्त करणार हे नाम आहे. पवित्र तुळशी माळा सुद्धा गळ्यात घाला. मांसाहार करू नका, ही घाण खाऊ नका. अन्न बिघडे तो मन बिघडे, पाणी बिघडे तो वाणी बिघडे. अन्न बदललं मन बदलत असतं, पाणी बदललं आवाज बदलत असतो. आमचा आवाज बदलतोय रोज. मस्त आम्ही आमचं पाण्याचं कॅन्डस घेऊन फिरतोय तरी आवाज बदलतोय. आवाज आला तर काय म्हणा, जास्त वजन टाकलं त्याच्यावर. आता उद्या 2 कीर्तन आहे, सकाळी 10लाच उभा आहे. आमच्याकडे सौताडा म्हणून गाव आहे. प्रभू रामचंद्राच्या पदस्पर्शाने पवित्र झालेली भूमी आहे, धबधबा. तिथं 7-8 गावचा समाज एकत्रित असतो. 15-16 वर्षापासून साहेब तिथं माझं रामजन्माचं कीर्तन आहे. आणि पुन्हा आष्टी तालुक्यामध्ये संध्याकाळी कीर्तन आहे. असो, करायची सेवा आपल्याला. अरे सेवेसाठी तन आहे, तन म्हणजे शरीर. भक्तीसाठी मन आहे आणि सत्कार्यासाठी धन आहे. असो, माझ्या बांधवाला सांगतो, आपल्या आईवडिलाची चांगली सेवा करा. त्यांना म्हातारपणाला आधार द्या, त्यांना सांभाळा. गिव्ह द रिस्पेक्ट अँड टेक द रिस्पेक्ट. प्रेम द्या, प्रेम घ्या. माझ्या माता मावल्यांना सांगतो, आपल्या सुनेला ही माझी सून नाही, पोटची मुलगी म्हणून सांभाळा. आणि सुनांना हे सांगतो की माझी सासू नाही, माझी जन्मदाती आई आई म्हणून त्या सासूची सेवा करा. आपल्याला सर्वांना एक दिवस या जगातून जायचंय, पण माणुसकीने जगा. त्याचबरोबर आपल्या जीवनात परमात्म्याची प्राप्ती करून समाधान मिळवा हा संदेश देतो. आणि सेवेला पूर्ण विराम देण्यापूर्वी माझ्या गुणी आणि ज्ञानी अशा टाळकरी बंधूंना एकदा विचारतो, चाल घ्यायची का नको? जय विठ्ठल जय जय आणि माझा
खरा शपापराध महाराज तुम्ही. सोहळा आनंदाचा गजर विठुरायाचा अखंड हरिनाम सप्ताह मौजे लुखामसला तालुका गेवराई जिल्हा बीड. आपले नम्र समस्त ग्रामस्थ मंडळी भजनी मंडळ तसेच युवक मंडळ. प्रक्षेपण आपल्या आवडत्या गजर कीर्तनाचा या YouTube चॅनलवर.